विश्वरूपः छन्दोभ्योऽध्यमृतात् बभूव समेन्द्रो मेधया स्पृणोतु अमृतस्य देवधारणो भूयासम् शरीरं मे विचर्षणं जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्यां भूरिविश्रुवं ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहिता श्रुतं मे गोपाय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ मेधा देवी जुषमाणान् आगाद्विश्वाची भद्रा सुमनस्यमाना त्वया जुष्टानुदमाना दुरुक्तान् बृहद्वदेम विदधे सुवीराः त्वया जुष्टऋषिर्भवति देवि त्वया ब्रह्मा गतश्रीरुतत्वया त्वया जुष्टश्चित्रं विन्दते वसुसानो जुषस्वद्रविणो न मेधे मेधां म इन्द्रो ददातु मेधां देवी सरस्वती मेधां मे अश्विनावुभावा धत्तां पुष्करस्रजा अप्सरासु च या मेधा गन्धर्वेषु च यन्मनः दैवीं मेधा सरस्वती सामां मेधासुरभिर्जुषतागुं स्वाहा आमां मेधासुरभिर्विश्वरूपा हिरण्यवर्णा जगती जगम्या ऊर्जस्वती पयसा पिन्वमाना सामां मेधासु प्रतीकाजुषन्तां मयि मेधां मयि प्रजां मयि अग्निस्तेजो दधातु मयि मेधां मयि प्रजां मयि इन्द्रियं दधातु मयि मेधां मयि प्रजां मयि सूर्यो भ्राजो दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पातंजल योग दर्शन हे आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये मानसशास्त्र आहे. या सृष्टीचा उगम कसा आहे, उत्पत्ती कशी आहे याची जिज्ञासा अनादिकालापासून सगळ्यांच्या मनामध्ये होती. त्याचं रहस्य शोधायची सगळ्यांनी प्रयत्न केले. आधुनिक विज्ञानाने सुद्धा ते केलं. आजसुद्धा ते करतच आहे आणि ते करतही राहणार. पण त्यांनी बाहेरच्या विश्वाकडे पाहून केलं. परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी, ज्यांना मी शास्त्रज्ञच म्हणतो, त्यांनी मात्र बाहेर पाहण्याच्या ऐवजी आपल्या आतच पाहायला सुरुवात केली. मनाच्या खोल अंतर्भागात जाऊन हे सत्य त्यांना सापडलं. आणि इथे विशेषता अशी आहे की इथे कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या उपकरणांची गरज नाही आहे. मनाच्या खोलवर अभ्यास करायला उपकरण म्हणजे मनच स्वतः. त्यामुळे हा मानसशास्त्राचा अभ्यास आपला वैदिक काळापासून सुरू आहे. वेदांच्या संहिता आणि ब्राह्मण भागामध्ये आपल्याला हे तत्त्वज्ञानसुद्धा फारसं दिसत नाही किंवा मानसशास्त्र पण दिसत नाही. पण उपनिषद काळांमध्ये मात्र हे दोन्ही शास्त्र विकसित झाली. आणि प्राचीन उपनिषदांपासून तर त्यानंतरच्या अर्वाचीन उपनिषदांपर्यंत आपल्याला योगशास्त्राच्या विचारांशी जुळणारी विधानं सापडतात. योगशास्त्रातले जो पतंजलींनी जे संज्ञा वापरल्या आहेत त्या आपल्याला कुठेच, पुष्कळशा अशा आहेत ते कुठेही उपनिषदात किंवा भगवद्गीतेत दिसत नाही. परंतु त्या अर्थाच्या गोष्टी मात्र सापडतात. आणि तिथून याचा उदय झाला. खास करून कठोपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद यामध्ये आपल्याला पातंजली योगाशी जुळणारं वर्णन सापडतं. आज जे पतंजली योगशास्त्र आपल्यासमोर आहे, योगदर्शन, त्यांचा काळ साधारणतः ख्रिस्तपूर्व 100-150 ते ख्रिस्तानंतर 100-150, म्हणजे साधारण या 200 ते 300 सालाच्या या वर्षांच्या कालामध्ये आपले पतंजली मुनी होऊन गेलेले आहेत. त्यांनी या सगळ्या ज्ञानाला एकत्र करून त्याच्यात आपल्या अनुभवांची भर घालून
त्यांनी आपल्यासमोर एक अत्यंत पद्धतशीर असं एक एक पायरी वर चढण्यासाठी एक शास्त्र बनवलं आणि तेच आपल्यासमोर आज पातंजली योग दर्शन म्हणून दिसतं. योगानुकूल 6 दर्शनांमध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळे हे मानसशास्त्र त्या काळापासून आपल्या इथे सुरू झालं. थोडंसं आपण आधुनिक विज्ञानाचा पण विचार करू. आधुनिक विज्ञानामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास काही एक नावं त्याच्यात मी फक्त सांगतो आहे. यांच्या कामाचा मी अभ्यास केलेला नाही आहे, परंतु एक हिस्टॉरिकल थोडंसं आपल्याला बघण्यापुरतं हे केलेलं आहे. विल्हेम वुंड जर्मन प्रोफेसर, इव्हान पावलॉक हा रशियन. पावलॉकचे एक्सपेरिमेंट्स तर आपल्याला मेडिसिनमध्ये पण आपण शिकलो आहे, आपण ते पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर विल्यम जेम्स हे अमेरिकन होते. हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते प्रोफेसर होते. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले त्यावेळेला हार्वर्डमध्ये स्वामीजींची 2 वेळा व्याख्यानं झालेली आहेत आणि त्यावेळेला विल्यम जेम्सची त्यांचा परिचय झाला आहे, त्यांची भेट झालेली आहे. स्वामीजींचा अद्वैत सिद्धांत त्यांना मान्य नव्हता. अर्थात त्यांना मान्य नाही याच्यात काही विशेष नाही. आपल्याकडे सांख्यांनासुद्धा मान्य नाही, पुष्कळ लोकांना मान्य नाही. त्यामुळे त्यांना मान्य होणं फारच कठीण आहे. पण त्यांनी एक म्हटलं की हे जरी मला मान्य नसेल तरी ही जी तुमची संकल्पना आहे एकत्वाची आणि अद्वैताची, ही मात्र खूप फॅसिनेटिंग आहे, याच्यात काही शंका नाही. आता सिग्मंड फ्रॉइड हा मनुष्य त्यातल्या त्यात सर्वात प्रसिद्ध होता, कारण त्याच्या क्रांतिकारक विचारांनी त्यांनी काही दिवस खूप गाजवलं. पण अर्थातच त्याच्याच काळात त्याला विरोधसुद्धा खूप झाला. पण एका गोष्टीबद्दल सिग्मंड फ्रॉइडला आपण एक लँडमार्क म्हणून म्हणू शकतो. याचं कारण त्यांनी सर्वप्रथम सबकॉन्शियस माइंड, सुप्त मनाचा विचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत पाश्चात्य शास्त्रामध्ये सुप्त मन हा प्रकार माहीतच नव्हता आणि त्यासाठी त्यांनी स्वप्नांचा अभ्यास सुरू केला. स्वप्नांचा अभ्यास सुरू करून त्या व्यक्तीचं जे वागणं आहे, बिहेवियरल सायन्स असं आपण त्याला म्हणतो, याच्यामध्ये काही त्याचे धागे आपल्याला जुन्या इम्प्रेशन्समध्ये, जुन्या संस्कारांमध्ये मिळू शकतात की जे स्वप्नातून समजण्याची शक्यता आहे. तसा क्रांतिकारक विचार त्यांनी केला आहे. त्या दृष्टीने त्याचं महत्त्व आहे. आणि कार्ल जंग हा स्वीडिश होता. पुष्कळ लोक आहेत पण आपल्याला त्याच्यात जायचंच नाही आहे. आता हे स्वप्नांचं जे सांगितलं आहे, हा अभ्यास आपल्याकडे फार जुना आहे. खास करून मांडुक्य उपनिषदामध्ये, अथर्ववेदाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अवस्थेवर वर्णन आहे. ओंकाराशी ते जोडलेलं आहे आणि बृहदारण्यकामध्ये पण तेच वर्णन आढळतं. तर हा अभ्यास आपल्याकडे खूप जुन्या काळापासून सुरू झालेला आहे. त्यामुळे मनाचा अभ्यास हा आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. आता आपण मन ही संज्ञा जरूर वापरतो, पण त्याचं खरी संज्ञा त्याची आपण अंतःकरण असं वाचायला पाहिजे. कारण हे आंतरिंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, या 10 इंद्रियांवर ज्याला कंट्रोल करणारं, त्याच्यावर नियमन करणारं हे 10वं आंतरिंद्रिय म्हणून त्याला अंतःकरण म्हटलेलं आहे. त्याचे वेगवेगळे भाग म्हणजे असे खरंच भाग नाही आहेत ते. त्याच्या कार्याच्या दृष्टीने त्याला वेगवेगळे आपण संज्ञा वापरल्या, नावं वापरली. याच्यामध्ये अंतःकरण चतुष्टय असा शब्दप्रयोग वेदांत दर्शनामध्ये केलेला असतो. शंकराचार्यांचं आपण पाहणार आहे पुढे ते. परंतु काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की याला अंतःकरण पंचक म्हणावं. जनार्दन स्वामींनी त्यांच्या योग स्वरूपमध्ये आपल्याला या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. पंचक कशासाठी की अंतःकरणाची उत्पत्ती जर मूल तत्वांपासून, पंचमहाभूतांपासून जर झाली असेल, ते जर 5 आहेत तर मग हे सुद्धा 5 असायला हवे. त्यामुळे त्याची उत्पत्ती 5 तत्वांपासून झालेली आहे, म्हणून आपण अंतःकरण पंचक म्हणायचं.
आता फारसा फरक नाहीच आहे. अंतःकरण हे सर्व गोष्टींना व्यापक असं एक नाव म्हणून एक तत्त्व मानलं. पुढचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या गोष्टी मात्र दोन्हीकडे सारख्याच आहेत. आता ह्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार याची लक्षणं काय आहेत? आपण रोजच्या व्यवहारात मन शब्द वापरा, चित्त वापरा, काही वापरा, आपण सारखा अर्थ धरतो. वाङ्मयामध्ये सुद्धा जेव्हा सर्वसाधारण क्रियेचं वर्णन असतं त्यावेळेला कुठली शब्द वापरले गेलेले आहेत. पण जेव्हा एका ठराविक क्रियेबद्दल बोलणं असतं त्यावेळेला मात्र आपल्याला दिसेल की एक ठराविकच शब्द वापरलेला आहे. त्यामुळे त्याची लक्षणं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजेत. नेक्स्ट पेज. आता ही जी लक्षणं आहेत ही मात्र आपल्याला वेदांतशास्त्रातून घ्यायची आहेत. आदि शंकराचार्यांचं तत्त्वबोध नावाचा एक लहानसा प्रकरण ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अंतःकरण म्हणजे काय याचं त्यांनी दिलेलं आहे. वेगळी आहे ती. हां, तो श्लोक कसा आहे? एतेषां पंचतत्वानां समष्टी सात्विकांशात मनोबुद्धी अहंकार चित्तांतःकरणानि संभूतानि. म्हणजे समष्टीच्या सत्वांशातून हे अंतःकरणाचे वेगवेगळे सगळे भाग निघालेले आहेत. आता इथे हा सत्वांशातून म्हटलं म्हणून आपण असं म्हणू की राजसंशातून कर्मेंद्रिय निघाली, तामसंशातून विषय निघाले. सरळ सरळ त्याची उत्पत्ती अशी आहे. मग त्याची लक्षणं काय आहेत? तर संकल्प विकल्पात्मकम मनः. मन हे संकल्प विकल्पात्मक आहे. निश्चिती नाही आहे तिथे. ते फक्त इंद्रियांनी दिलेली माहिती गोळा करणे. एखाद्या ऑफिसमध्ये इंद्रिय क्लार्क असतो, तो दिलेली ॲप्लिकेशन्स कलेक्ट करून घेतो. त्याला जर विचारलं की हे असं असं माझं समस्या, याला काय करायचं, तो म्हणतो मला माहीत नाही, मी अधिकाऱ्यांकडे पाठवतो, योग्य अधिकाऱ्यांकडे, आणि ते तुम्हाला सांगतील. मनाचं हे असं काम आहे. त्याला कुठलीही समस्या बघता येत नाही. त्याला फक्त कलेक्ट करून ती वरच्या अधिकाऱ्याकडे म्हणजे बुद्धीकडे पाठवायची. बुद्धीचं लक्षण काय आहे? निश्चयात्मिका बुद्धी. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये त्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. तीच निश्चयात्मिका बुद्धी, ज्याला आपण सत असत विवेक बुद्धी म्हणतो. त्याचा अर्थच तो आहे की सत काय, असत काय, योग्य काय, अयोग्य काय, हिताचं काय, अहिताचं काय, हा सगळा विवेक, हा सगळा विचार करून निर्णय घ्यायचा. हे बुद्धीचं काम आहे. आणि हे सगळं केल्यानंतर आता हा चित्त हे थोडं अहंकाराच्या आधी यायला पाहिजे. पण श्लोकामध्ये प्रॉब्ली त्यांच्या छंद जुळवायसाठी ते मागं पुढं झालं असणार. परंतु बुद्धीनंतर चित्त येतं. चित्ताचं लक्षण काय? चिंतन कर्तृचित्तम. त्याच्यामध्ये सतत चिंतनच सुरू आहे. एकसारखे विचार कुठले ना कुठले सुरू आहेत त्याच्यातले विचार थांबायला तयार नाही आहेत. म्हणून चिंतन करणारं ते चित्त असं त्यांनी लक्षण दिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर योग्य अयोग्य हे बुद्धीने सांगितलं, त्याच्यावर चिंतन केलं चित्ताने. याच्यातून तो जीव जाणतो की ही वस्तू ही आहे, ही गोष्ट अशी आहे, हे खरं आहे, हे खरं नाही आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. हे ज्ञान तो त्याच्यातून घेतो. म्हणून मी जाणतो, मी जाणत नाही, हा बोध जो आहे तो आहे अहंकार. त्यामुळे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आपली हळूहळू असं करत करत ती त्या अहंकारापर्यंत पोचते. आता इथे आणखीन एक गंमत आहे. पतंजलींनी अहंकार हा शब्द कुठेही योगदर्शनात वापरलेला नाही. त्याच्या जागी ते अस्मिता हा शब्द वापरतात. अस्मिता हा शब्द वापरतात. हे आपण वेळ आहे थोडंसं असू दे त्याला. आता याच्यात आपल्याला एक दिसतं की वेदांतशास्त्रातून आपण ही सगळी लक्षणं घेतली, योगशास्त्राने ती दिलेली नाही आहेत. याच्यावर पुढे काय करायचं ह्यावर खूप सविस्तर आहे, पण लक्षणं नाही दिलेली. त्याचं कारण असं की ब्रह्मविद्येचं मुख्य अंग जे आहे
उपपत्त्यात्मक अंग आपण ज्याला म्हणू. उपपत्ती याचा अर्थ एखादा सिद्धांत मांडणं, त्याचं तत्त्वाचं विश्लेषण करणं, मीमांसा करणं, ते प्रतिपादन करणं, ते विशदीकरण करणं, हा उपपत्तीचा भाग झाला. आणि उपपत्त्यात्मक अंग हे वेदांतशास्त्र आहे. आणि त्याच्यावर केलेली प्रक्रिया, त्याच्यातून मिळणारे आपले जे काही फायदे मिळतात किंवा जे आपण मिळवतो, हे काम योगशास्त्राने केलं. जसं आपण आधुनिक याच्यात पाहतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान असं आपण म्हणतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याचा अर्थ काय की विज्ञान तुम्हाला मूल तत्वांबद्दल बोलतं, त्याच्यावर आधारलेली एखादी वस्तू तयार केली, एखादं उपकरण तयार केलं, त्याचा वापर आपण केला, ते काम टेक्नॉलॉजी करते. अगदी फ्लीट मारायचा पंप होता, आता कोणी नवीन लोकांनी पाहिला नाही, आधी होता, त्या डब्यात ठेवलेलं असायचं. काय टेक्नॉलॉजी होती? काहीच नव्हती. त्याच्यात ते लिक्विड असायचं, वरतून हवा फक्त जायची त्या नळीवरून, आपोआप ते पाणी वर येणार. बर्नौलीज प्रिन्सिपल फिजिक्समधलं, ते साधं वापरून त्यांनी एक पंप बनवून टाकला. कारण विज्ञान किंवा कोणतेही शास्त्र जर केवळ 4 विद्वानांच्या चर्चेसाठी जर असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याचा सर्वांना उपयोग झाला पाहिजे, म्हणून तंत्रज्ञान आलं, म्हणूनच योगशास्त्र आलं. कारण तो त्याचा प्रायोगिक भाग आहे, म्हणून योगशास्त्र आलं. आता आपण पुढे बघू की ही पंचमहाभूतापासून ही जी उत्पत्ती आहे, कशापासून कशाची उत्पत्ती आहे. तर अंतःकरण हे आकाशतत्वापासून आहे. आकाश हे सर्वात व्यापक, सर्वात विरल, त्यामुळे अंतःकरणाचा संपूर्ण भाग ज्यांनी व्यापलेला आहे, असं ते अंतःकरण हे आकाशतत्वापासून. मन हे वायुतत्वापासून. वायूची चंचलता आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. आता पुढे काय करायचं? तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. वायूचीच उपमा दिली आहे त्यांनी की वायूसारखं ते चंचल आहे, त्याला मला आतमध्ये घ्यायचं आहे. त्यामुळे मन हे वायुतत्वापासून आहे. बुद्धी ही तेज तत्वापासून आहे, कारण ती प्रकाशमय आहे. ज्ञानाचा प्रकाश तिथे येतो, म्हणून ते तेजतत्वापासून आहे. चित्त हे जलतत्वापासून. जलाच्या पृष्ठभागावर एकसारखे तिरंग असतात, पूर्ण स्थिर आहे असं कधीच नसतं. साधी झुळूक आली तर छोटासा तरंग आला, मोठी आली तर मोठा आला. भूगर्भात सागराच्या कुठेतरी हे झालं, ज्वालामुखी किंवा काही झालं तर सुनामीसारख्या 2-2 मोठ्या लाटा, एवढे मोठे तरंग येतात. त्यामुळे तरंग एकसारखे तिथे राहतात. आणि योगशास्त्राचं कार्यच मुळे ते आहे की या तरंगांना शांत करायचं. त्यामुळे चित्ताला शांत करायचं हे मुख्य आहे त्याच्यामध्ये. आपण आता पहिलं सूत्र घेऊ तेव्हा त्याच्यात ते येईल. त्याच्यामुळे चित्त हे जलतत्वापासून, आणि अहंकार हा सर्वात जड आहे, त्याच्यामुळे तो पृथ्वी तत्वापासून तयार झालेला आहे. तेव्हा सत्वांशातून अंतःकरण, राजसंशातून कर्मेंद्रिय आणि तामसंशातून विषय झाले. आता ह्या 2 वेगवेगळ्या शब्दांचं कसा एकाच ठिकाणी वापर आहे पहा. हे नुसते उदाहरणापुरते मी दिलेले आहे तिथे. आता निर्वाण षटक सगळ्यांना माहिती आहे. मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. 4ही शब्द वापरले आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याला वेगवेगळे अर्थ आहेत, म्हणूनच ते शब्द त्यांनी वापरलेले आहेत. त्याच्यानंतर एक भगवद्गीतेचं पाहू आपण. तत्रैकाग्रम मन कृत्वा येत चित्तेंद्रियक्रिया उपविश्यासन युंजात योगमात्मविशुद्धये. मन पण वापरलं, चित्त पण वापरलं. मनाला संयमित करून चित्ताच्या क्रियांवर ताबा मिळव. मन आणि चित्त आले 2 शब्द. त्यानंतर प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थिता मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. मनाला संयमित करून चित्ताला माझ्या ठेवी लाव. मच्चित्तो इथे लाव. त्याच्यानंतर 12व्या अध्यायातला श्लोक आहे. मय्येव मन आधस्व मयि बुद्धिर्निवेशय निवसिष्यसि मय्येव अत्त ऊर्ध्वन्न संशय. मन आणि बुद्धी या 2 शब्दांचा उपयोग केला आहे. एकाच याचे 2 भाग कसे वेगवेगळ्या अर्थांनी असतात, म्हणून एकाच ठिकाणी 2
असे आणखीन खूप सापडू शकतात. शोधले म्हणजे ते सापडू शकतात, पण हे सहजपणे सापडले म्हणून ते मी दाखवले आहेत. नेक्स्ट. आता आपण प्रत्यक्ष योग सूत्रांकडे वळूया. पहिल्या समाधीपादातलं दुसरं सूत्र, योगश्चित्तवृत्ती निरोधा. हा चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योगशास्त्र. त्याच्यामुळे इथे मनोवृत्ती निरोध हा शब्द वापरलेला नाही आहे. खूप वैदिक काळामध्ये जे सांख्यशास्त्र होतं त्याच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व मानणारा एक भाग होता, सेश्वर सांख्य ज्याला म्हणतो आपण, तेच तेव्हाचं योगशास्त्र होतं. अशाच सूत्रात तिथे योग मनोवृत्ती निरोध हा शब्द आहे. ते पूर्ण उपलब्धच नाही आहे आज, परंतु काही त्यातले सूत्र आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये मनोवृत्ती निरोधा हा शब्द आहे, पण पतंजलींनी त्याला चित्तवृत्ती निरोधा हा शब्द केला आहे. आणि आता या मनाच्या आपण अवस्था पाहू, भूमिका पाहू. ह्याच्यामध्ये पहिली आहे मूढ. इथे तमोगुणाचं इतकं आधिक्य असतं की त्याला आळस आहे, निद्रा आहे, काही करायची त्याला उत्साह नाही आहे. खाण्यापिण्याचं जे मिळेल तो खातो, मग शिळं वास येणारं पण तो खाऊन घेतो. अशा प्रकारचा जो असतो, विषयासक्ती आहे पण विषय पूर्ण करण्यासाठी कर्मण्यताच नाही, मग ते सुद्धा नाही, असा तो तमोगुणात भरलेला आहे. स्वामी विवेकानंद आपल्याला त्यावेळेला गमतीत म्हणत असत की भारताचा समाज आज घोर तमोगुणात आलेला आहे. पहिले त्यांना रजोगुणात यायचं आहे, नंतर ते सत्वाकडे जातील. तर तुम्ही चोरी करा पण काहीतरी करा. आता चोरी करा हे त्यांनी अलाव केला आहे असा त्याचा अर्थ, शाब्दिक अर्थ घ्यायचा नाही, कारण शब्दानुपाती अर्थ जो असतो कसा चुकीचा असतो हे सुद्धा पतंजलींनी सांगितलं आहे, शब्दांचा अर्थ घेतला नुसता तर. त्याच्यामुळे थोडंसं अतिशयोक्ती करून एखादं मत ठोसपणे सांगायचं असतं तेव्हा ते केलं जातं. परंतु तिथे तेवढासुद्धा रजोगुण नाही आहे. हे चित्त जे आहे हे मूढ आहे. आता क्षिप्त जे आहे याच्यामध्ये रजोगुण वाढत गेला आणि रजोगुणाच्या आधिक्यामुळे संपूर्ण विषयासक्ती आहे. सर्वदा विषयांकडेच तो प्रेरित होत असतो आणि काहीतरी कारणाने ते वर येत नाही आहेत संस्कार त्याचे. अदरवाईज त्याच्या हातून काहीतरी झालं असतं, गुन्हे झाले असते. त्याच्यात पुढची स्टेज आहे विक्षिप्त. आता विक्षिप्तमध्ये काय की ज्याचं सत्वाकडे थोडीशी झुकलेला असतो, सत्वाचं प्रमाण जसं वाढायला लागतं तसं तसं हळूहळू कधीतरी असे अचानकपणे काही क्षण, काही मिनटं सत्वगुणाच्या वृद्धीने त्याचं चित्त एका जागी राहतं. एकाग्रता एका ठिकाणी येते. ती अर्थात भंगते पण काही वेळापुरती आली. त्यांनी त्याला मिळणारा जो आनंद आहे तो त्याला स्फूर्ती देतो आणि पुढच्या कामाला प्रवृत्त करतो आणि तिथून मग हळूहळू त्याचे प्रयत्न सुरू होतात. म्हणजे तो तसा आहे रजोगुण प्रधान, त्यामुळे त्याच्यात विषयांचं आकर्षण हे आहेच. त्या विषयांनी त्याला भोगाकडे ओढलेलंच आहे, पण सत्वगुणाच्या मध्ये येण्यामुळे तेच भोग त्याला अपवर्गाकडे पण घेऊन जातात. म्हणजे विषयांची जी भोगापवर्गार्थता हे जे म्हटलं आहे ही आहे की तेच विषय त्याला अडकवतात पण आणि तेच सुटायची सोय पण करतात. दोन्ही गोष्टींना, दोन्ही विरुद्ध गोष्टींना एकच कारण. जसं सूर्य हे प्रकाशाला पण कारण आहे आणि अंधाराला पण कारण आहे. मग हे कसं काय? उदय होतो तेव्हा तो प्रकाशाला कारण होतो, अस्त होतो तेव्हा तो अंधाराला कारण होतो. तसंच इथे एकाचं अस्तित्व असणं, एकाचा अभाव असणं, या प्रकारे ते हे केलेलं असतं. आता एकाग्रचित्त. एकाग्रचित्तामध्ये त्याचे संपूर्ण प्रयत्नसुद्धा त्या योग्यतेचे असतात. तो प्रयत्न करतो आणि तो हळूहळू मन एकाग्रतेकडे त्याचं जायला लागतं आणि याच्या पुढे जसा अभ्यास वाढतो तसं ते चित्त मग निरुद्ध होतं. म्हणजे पूर्णपणे वृत्तींमध्ये चित्तातल्या सगळ्या वृत्ती शांत झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता हे जे चित्त आहे ते निरुद्धावस्थेत गेलेलं आहे. पुढची स्लाईड. आता ह्या वृत्ती म्हणजे काय नक्की? तर पहिल्या पादातलं 5वं सूत्र आहे वृत्तया पंचतया क्लिष्टा क्लिष्टाः. 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. काही क्लिष्ट असतात, काही अक्लिष्ट असतात. क्लेशकारक म्हणून त्या क्लिष्ट
क्लेशकारक नाहीत, त्या अक्लिष्ट. आता त्या कोणत्या आहेत? प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय. 6वं सूक्त. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा आणि स्मृती या त्या 5 वृत्ती आहेत. आता या सूत्रात फक्त त्यांची यादी दिली आहे, फक्त नावच सांगितलेली आहेत त्याची. त्याचं स्पष्टीकरण पुढच्या सूत्रापासून सुरू होतं. तर 7व्या सूत्रामध्ये आपल्याला दिसतं प्रत्यक्षानुमानागमा प्रमाणाने, प्रत्यक्ष अनुमान आणि आगम प्रमाण. तसं प्रमाणांचं शास्त्र इतकं विस्तृत आहे, त्याच्यावर इतकी भरपूर चर्चा आहे. खास करून न्याय आणि वैशेषिक दर्शनांमध्ये त्याचा कहर झालेला आहे त्या प्रमाणांचा. परंतु वेदांतशास्त्रांनी पण फारशी मान्य केली नाही आणि पतंजलींनी सुद्धा मान्य नाही केली. कारण बाकी त्या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या आहेत ते सगळे प्रमाणं या 3मध्ये येतात, त्यामुळे त्यांनी ती मानलेली नाही बाकी. पण प्रत्यक्ष अनुमान आणि आगम प्रमाण हे 3 मानली. प्रत्यक्ष हे अर्थात प्रत्यक्षच असतं, प्रत्यक्षानुभूती, स्वतःच पाहिलं, स्वतःच ऐकलं वगैरे, ते सर्वात मोठं प्रमाण. त्याच्यानंतर अनुमान जे आहे हे सुद्धा मूलतः स्वतःच्या प्रमाणावरच, प्रत्यक्षावरच अवलंबून आहे. अगदी कॉमन उदाहरण म्हणजे अग्नी असेल तिथे धूर असतो, हे मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे नंतर जेव्हा कधी मला धूर दिसतो तेव्हा मी म्हणतो की तिथे अग्नी असला पाहिजे. मग त्याचा आधार अर्थातच प्रत्यक्ष प्रमाणच आहे. आगमसुद्धा प्रत्यक्षावरच आधारलेला आहे. फक्त फरक हा आहे की आगम ज्याला आपण म्हणतो म्हणजे वेद जे आहेत, वेदांची वचनं किंवा मोठमोठ्या सत्पुरुषांच्या ग्रंथातली वचनं ही त्यांनी स्वतःच अनुभवलेली आहेत. त्यांच्यासाठी ते प्रत्यक्ष प्रमाणच असतं. फक्त आपण ती अनुभवलेली नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्यासाठी ते प्रत्यक्ष नसलं तरी त्यांच्या थोरपणावर आपण विश्वास ठेवून प्रत्यक्ष प्रमाणासारखंच त्यांना, त्या प्रमाणांना महत्त्व द्यायला पाहिजे. आणि ते झालं आगम प्रमाण. आता त्याच्यानंतर आहे विपर्यय. विपर्ययो मिथ्या ज्ञान मतद्रूप प्रतिष्ठम. विपर्यय जो आहे हे मिथ्या ज्ञान आहे. अगदी कॉमन त्याचं उदाहरण म्हणजे रज्जू सर्प न्याय किंवा शिंपली आणि चांदी याच्यातलं जे आहे की अंधारामध्ये मला काहीतरी दिसलं, ते सर्पासारखं वाटलं, मला असं वाटलं सर्पच आहे. मग त्याच्यामुळे होणारी भीती आणि त्याच्यामुळे होणारी बदल माझ्या शरीरात सुरू होऊन जातात. माझी छातीत धडधड व्हायला लागते, तोंड कोरडं पडतं वगैरे वगैरे. आणि तेवढ्यात एक वीज चमकते आणि मला दिसतं की ती दोरी आहे. त्या एका क्षणामध्ये माझं सगळं भीती गेली, सगळं गेलं, कारण ही दोरी आहे मला कळलं. इथे दोरी हा आधार आहे, त्याच्यावर मला सर्प भासतो, हा अध्यास आहे त्याच्यावर झालेला. याच्या पुढची जी आहे जो प्रकार आहे तो आहे विकल्प. शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प. हा नुसत्या शब्दाच्या अर्थावरून जे काही समजतं तुम्हाला ते प्रत्येक वेळा खरं असतं, बरोबर असतं असं नाही आहे. अगदी प्रसिद्ध उदाहरण म्हणजे वांज स्त्रीचा मुलगा किंवा सशाचं शिंग हे वापरतात शब्द नेहमी. वांज स्त्रीचा मुलगा ही गोष्ट अस्तित्वातच नाही, त्यामुळे नुसतं वाक्य ऐकलं, शब्द ऐकलं तर आपण त्याचा तसा अर्थ काढतो. सशाला शिंग नसतातच, त्याच्यामुळे त्याला म्हणण्यात काही तसं हे नाही आहे. खरंच सशाला शिंग आहे असं आपण नुसतं कल्पना करू शकतो, पण ते ज्ञान खरं नाही आहे. तिथे वस्तुशून्य आहे तो, म्हणून त्याला तिथे वस्तुशून्य विकल्प हा म्हटलं. त्याच्यानंतर येते निद्रा. अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर्निद्रा. आता ही निद्रा जी वृत्ती आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण निद्रा सर्वांना आवश्यक आहे. समाधीप्राप्त योगासाठी सुद्धा निद्रा आवश्यकच आहे. त्याच्यासाठी ती अक्लिष्ट आहे, पण सर्वसामान्यांसाठी ती क्लिष्ट होऊ शकते. आणि निद्राचं त्यांनी लक्षण काय सांगितलं पतंजलींनी, की आसपासच्या वस्तूंचा अभाव हे त्याचं लक्षण आहे. निद्रेच्या 3 अवस्था आपल्याला सांगितलेल्या आहेत, वेदांतशास्त्राने सांगितल्या आहेत. पहिली आहे स्वप्न असलेली निद्रा, उथळ झोप आहे. त्याच्यानंतर सुषुप्ती, ही डीप स्लीप आहे,
गाढ निद्रा ज्याला आपण म्हणतो त्याला सुषुप्ती म्हटलं जातं. ह्या निद्रेचे प्रकार झाले. पुढचा अर्थात तुरीय आहे ते सोडून द्या, ती वेगळी स्थिती आहे, ती निद्रा नाही. परंतु ह्या दोन ज्या आहेत त्या निद्रेमध्ये येतात. ह्या दोन याच्यामध्ये वृत्ती नसतात असं नाही आहे. या दोन्ही अवस्थांमध्ये वृत्ती हा असतातच. स्वप्नावस्थेत तर त्याच सगळ्या वृत्ती आहेत ज्या जागृत अवस्थेत आहेत. मांडुक्य उपनिषदावरची जी कारिका आहे गौडपादांची, त्याच्यामध्ये त्यांनी जागृतावस्था आणि स्वप्नावस्थेला ते दोन्ही समान आहे असं सांगून टाकलं. मग स्वप्नावस्था जर मिथ्या आहे तर जागृतावस्थासुद्धा मिथ्याच झाली असं त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी केलं. कारण स्वप्नसुद्धा तुम्हीच तर पाहिलेली आहे, तुमच्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे ते खरं मानताच तुम्ही ते. आणि नुसतं तुम्ही मानता असं नाही, त्याचे परिणाम तुम्हाला फिजिओलॉजी दाखवते तुमची. छातीत धडधड व्हायला लागली, काहीतरी वाघ सिंह दिसला आणि घाबरलो, मी उठलो, जाग आली तर माझी पल्स रेट वाढलेली आहे, धडधड चाललेली आहे. म्हणजे खरोखरी तो परिणाम झालेला आहे जो जागृतीतसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. तिथे सगळं संपूर्ण सिनेमा चाललेला आहे स्वप्नामध्ये. त्यामुळे जागृतावस्थेतल्या सर्व वृत्ती तिथे तशाच आहेत. सुषुप्तीमध्ये त्या गेलेल्या असतात पुष्कळशा, पण सर्व जातात असं जरूर नाही. कारण स्मृती ही वृत्ती मात्र तिथे राहतेच. कारण गाढ निद्रेतून जागा झालेला जो मनुष्य आहे तो त्याचे अनुभव सांगत असतो की मला किती छान झोप लागली, काही कुठे मला दिसत नव्हतं, सगळा अभाव होता, परंतु मला खूप शांत झोप लागली, आता मला खूप छान वाटतं आहे. हे जेव्हा तो अनुभव सांगतो निद्रा कालातले, तेव्हा ते त्यांनी अनुभवलेले आहेत आणि त्याची स्मृती त्याला आहे म्हणून तो सांगतो. म्हणजे त्या काळातसुद्धा स्मृती ही वृत्ती असते. आता हे निद्रेचं झालं. त्याच्या पुढची स्मृतीवरच येतो आपण. अनुभूत विषया संप्रमोश स्मृती. अनुभवलेल्या विषयांचं अनुसंधान किंवा त्याचा अनुभव म्हणजे स्मृती आहे. आता स्मृती ही समाधीप्राप्त योग्यांसाठी अक्लिष्ट आहे. कारण ते जेव्हा आपल्या शिष्यांना उपदेश देतात त्यावेळेला ग्रंथातल्या शास्त्रवचनाची स्मृती राहणं आवश्यक आहे. ती स्मृती त्यांना राहतेच. जेव्हा भूक लागते तेव्हा खायची इच्छा त्यांना पण होते, कारण शरीर धारण करायला ते लागतंच. त्यामुळे या स्मृती त्यांच्या असतातच, पण त्या अक्लिष्ट असतात. पण सामान्य माणसाच्या स्मृती मात्र अत्यंत क्लिष्ट आहेत. आपण जर पाहिलं रोज व्यवहारातलं तर स्मृतींवर आधारित किती विचार चाललेले असतात. एखादी दुःखद घटना असते ती त्याची आठवण करून करून लोक त्याच्यावर व्यक्त होतात. एखादा न आवडणारा मनुष्य समोर दिसला तर त्याच्या मनात जो द्वेष आणि त्याच्यानंतर येणारा क्रोध आहे ते तो मनुष्य गेल्यानंतरही त्याची आठवण करून करून त्याला ते अपशब्द बोलत राहतात. किती आहे स्मृती ही स्मृती ही सर्वात जास्त क्लिष्ट ही साध्या माणसांना, आपल्यासारख्या सामान्य माणसांना ती त्रास देते. त्याच्यामुळे स्मृती ही सर्वतः पाहिलं तर ती क्लिष्टच आहे. आता पुढचं सूत्र जे आहे साधनपादातलं तिसरं सूत्र, क्लेश कोणकोणते आहेत याचं ते वर्णन आहे. त्याच्यामध्ये काय सांगतात पतंजली? अविद्या अस्मिता रागद्वेषा अभिनिवेशा क्लेशा. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश आहेत. पुढे काय म्हणतात ते चौथ्या सूत्रात? अविद्या क्षेत्र मुत्तरेषां प्रसुप्त तनु विच्छिन्नो दाराणाम. म्हणजे अविद्येच्या पुढचे जे काही क्लेश आहेत ते सर्व त्याचं उगमस्थान अविद्याच आहे. तर हे चार क्लेश चार वेगवेगळ्या भूमिकेवर असतात. म्हणजे त्याच्या ज्या वृत्ती आहेत त्या क्लेशांच्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात प्रत्येक माणसात. त्यांनी चार नावं घेतलेली आहेत तिथे: प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार. ही नावं सूत्रामध्ये आहेत. आता प्रसुप्तचा अर्थ काय?
की याच्यासाठी थोडासा कर्माचा सिद्धांत जो आहे वेदांतातला त्याचा आपण थोडा विचार करू. कर्माच्या सिद्धांतात काय म्हटलं जातं की सगळी कर्म आपली लाखो जन्मांची एकत्र केलेली असतात, ती जात नाहीत, ती जमा राहतात नेहमीसाठी. मग जेव्हा एखाद्या मनुष्याला, एखाद्या जीवाला जन्म मिळतो त्यावेळेला ठराविक एक कर्मांचं गाठोडं त्याला देऊन पाठवलेलं असतं. उरलेली सगळी संचित कर्मामध्ये आहेत, ते साठा आहे नुसता केलेला. आता हे घेऊन तो तिथे आलेला आहे. त्याच्या दृष्टीने संचित कर्मांचे जे संस्कार आहेत ते जे आहेत, त्या वृत्ती ज्या आहेत त्या प्रसुप्तावस्थेत आहेत, त्या बाहेर येत नाहीत. क्वचित प्रसंगी त्यांना अनुकूल परिस्थिती आली तर कदाचित येतीलही, पण ते कधी इतके जास्त जोरात येत नाहीत, ते प्रसुप्त राहतात, सुप्त राहतात ते. पण त्याच्या पुढची जी अवस्था आहे तनू अवस्था आहे. तनू म्हणजे शरीर. शरीराच्या अवस्थेमध्ये जे प्रगट होतात त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीच्या गुणांवर पुन्हा अवलंबून आहे. प्रत्येक ठिकाणी गुणांचं, त्रिगुणांचं हे येणारच आहे. सत्वरजतमाचं तारतम्य येणार आहे, कमी अधिक प्रमाण हे पण तिथे येणारच आहे. त्याच्यामुळे पूर्वजन्मीचे संस्कार किंवा इव्हन या जन्माचे संस्कार ते सुद्धा समोर येऊ शकतात आणि सत्वाचं किती अधिक्य आहे यानुसार संस्कारांना जुळणारी परिस्थिती आल्यास ते वर येतील, नाहीतर ते आपोआप शांत होतील. तशी परिस्थिती जर कायम टिकली तर ते येतील सरफेसवर आणि मग ते त्याचं काम सुरू करतील. पण नाहीतर तसंही त्या माणसामध्ये सत्वाचं अधिक्य आहे, त्याच्यामुळे ते तिथल्या ते येतात आणि ते थांबतात. ही त्याची तनू अवस्था आहे. त्याच्या पुढची अवस्था आहे विच्छिन्न अवस्था. आता ही विच्छिन्न जी आहे याच्यामध्ये पूर्णपणे रजोगुणाचं अधिक्य आहे, रजोगुणाने पूर्ण भरलेलं आहे. त्याला आसपासची परिस्थिती जर पोषक असेल तर त्यानुसार ती व्यक्ती कार्य करायला प्रवृत्त होईलच होईल. पण कधीतरी दुसरं काहीतरी प्रबल कारण असतं. म्हणजे कसं की एखाद्या माणसाला काहीतरी अनैतिक करायची त्याला आवड आहे, पण त्या माणसाची प्रतिष्ठा, त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा, त्या देशाचा कायदा आणि या सगळ्या गोष्टींनी प्रतिष्ठेला धक्का लागेल वगैरे वगैरे यांनी तो कदाचित थांबलेला आहे. म्हणजे त्याच्यात इच्छा आहे, त्याची करायची तयारी पण आहे आणि त्याने करेलही तो. फक्त तो कुठल्या तरी प्रबळ कारणाने ते दबलेलं आहे आत्ता. पण हे जर प्रबळ कारण गेलं, तो त्याचं गाव सोडून एकदम दुसऱ्या राज्यात जर जाऊन पोचला की जिथे त्याला कोणीच ओळखत नाही, तर तिथे मात्र ते सगळे वरती येणार आणि तो ते करणार. या स्थितीचं वर्णन भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये करतात. 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारास उच्यते. भगवान काय म्हणतात की कर्मेंद्रियांचा संयम आहे, प्रत्यक्ष क्रिया नाही केलेल्या, पण मनसा स्मरण मात्र आहे एकसारखं. त्याचं स्मरण एकसारखं आहे, ती स्मृती तशीच शिल्लक आहे. आणि ही स्मृतिवृत्ती इथे आता पहा कशी काम करते. ते स्मरण आहे, त्याच्यामुळे पुन्हा त्याची करायची इच्छा होते आणि तो असं करू शकतो. त्यामुळे हा मिथ्याचार आहे, हा ढोंगेपणा आहे, असं भगवान त्या श्लोकात म्हणतात की मिथ्याचाराचं उच्यते. चौथा प्रकार आहे उदार. आता या उदार अवस्थेत सत्वगुणाचं खूप कमी झालेलं आहे, रजोगुण तमोगुण वाढलेले आहेत. तशी कुठली परिस्थिती नाही त्याला रोखणारी. त्यामुळे आता तो मोकळा आहे पूर्ण. आता त्याच्या हातून सगळ्या क्रिया घडतात. तर ह्या 4 अवस्था आपण या 4थ्या सूत्रात पाहिल्या. आता 5वं सूत्र, अनित्या शुची दुःखानात्मसु नित्य शुची सुखात्मख्यातिरविद्या. अविद्येचं असं लक्षण सांगतायत. अविद्येचं लक्षण याच्यात काय, त्यांनी अनित्य, शुची आणि दुःख या 3 गोष्टी सूत्राच्या पहिल्या भागात घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या विरोधी जो भाव आहे तो नित्य शुची आणि सुखात्मक हा भाग घेतला आहे. याचा अर्थ काय की अनित्य असून नित्य वाटणं, अशुद्ध असून शुद्ध वाटणं आणि दुःखात्मक असून सुखात्मक वाटणं, ही आहे अविद्या.
सुरुवातीला सुखात्मक वाटली, ती करायला सुरुवात केली, सगळं झालं, त्यावेळेला खूप छान वाटलं, पण नंतर मग ते लक्षात आलं की अरे आपण हे उगीच केलं. आणि मग लक्षात आलं काही उपयोग नाही आहे. मोठमोठाले गुन्हे घडतात अशा ह्याच्यात, भावनेच्या भरात येऊन खूनसुद्धा केला जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये दुःखदायक होती हे आधीपासून खरं कळायला हवं होतं, पण ते नंतर कळलं. त्याच्यामुळे या सगळ्या अनित्याला नित्य समजणं. आता नित्य काय अनित्य काय हे तर वेदांतशास्त्राच्या आधारावर तुम्हाला हे करता येतं, पण ते प्रकरण खूप लांबेल आपलं. ते थोडंसं आपण तिथे हे करू. म्हणजे सत्य असत्यच थोडक्यात नित्य अनित्य. नित्य म्हणजे नेहमीसाठी जे राहतं, कोणत्याही कालात असो, किती वर्षापूर्वी असो, ते नित्य म्हणतात. आणि जे नित्य नाही ते सगळं अनित्य. हे तसं सगळं आहे. त्याच्या पुढचं काय आहे? दृग्दर्शन शक्यो रेतात्म ते वास्मिता. हे सूत्र मागच्या भाषणामध्ये डॉक्टर गुलजारवारांनी जे दृश्य विवेकवर दिलं त्याच्यामध्ये हे सूत्र दिले होतंच. दृग्दर्शन हे 2 शब्द आहेत त्याच्यात. दृक्शक्ती ही कोणाची आहे? द्रष्ट्याची आहे. आणि दर्शनशक्ती म्हणजे दृश्यशक्ती म्हणजे दर्शन. द्रष्टा पाहणारा आहे, अनुभवणारा आहे, आणि जे दिसतं आहे ते दर्शन आहे. हे 2 वेगवेगळे आहेत. अगदी आपण आपल्या पातळीवर जरी पाहिलं, म्हणजे खूप आत्मिक पातळीवर न बोलता आपण व्यवहारात जर पाहिलं, तर मी द्रष्टा आहे आणि तो पंखा दृश्य आहे. 2 वेगवेगळे आहेत. इथे तर आहेतच 2, तिथेसुद्धा वेगळे आहेत. की द्रष्टा जो आहे तो वेगळा आहे, दर्शन जे दिसतं आहे ते वेगळं आहे. या दोघांना जोडणारं काय आहे? चित्त आहे. चित्त या दोघांना जोडतं. दृश्यातून घेतलं काहीतरी, ते यायला सुरुवात झाली आणि त्यांनी ते आतमध्ये पोचवलं. हे चित्त त्याच्यामध्ये येतं. आणि मग आपल्याला मगाशी जसं आपण म्हटलं की अहंकार कसा येतो, असाच येतो तो, की हे मी जाणलं, मी केलं, मला आवडतं, मला नाही आवडत. हा मी बोध जो आहे हा आहे अस्मिता. म्हणजे दृक आणि दृश्याला जोडणारा दुवा जो आहे चित्त, त्यामुळे निर्माण होणारा अहंभाव म्हणजे अस्मिता. योगशास्त्राने पूर्ण अस्मिता हा शब्द वापरलेला आहे. अहंकार तो शब्द कुठे नाही आहे. त्याच्या पुढचा जो आहे सुखानुषयी राग. हा राग शब्द शास्त्रामध्ये आणि संस्कृतमध्ये आवड किंवा आसक्ती या अर्थाने आहे. आपण व्यवहारात तो क्रोध ह्या अर्थाने वापरतो, पण तो तसा हे आहे. जेव्हा सुखाचा अनुभव येतो तेव्हा त्याला राग म्हणायचं. म्हणजे आवड उत्पन्न होते, आसक्ती त्याच्यामुळेच उत्पन्न होते. पुढच्या मग क्रिया त्याच्यात सुरू होतात. दुःखानुषयी द्वेष. प्रतिकूल परिस्थिती आली आहे, न आवडणारी गोष्ट झाली, आवडणारी गोष्ट न होणे आणि न आवडणारी गोष्ट होणे, या दोन्हीनी माणूस दुःखी होतो. त्यामुळे दुःखाला जो अनुसरणारा आहे तो आहे द्वेष. आता या द्वेषातून पुढे क्रोध येणार आणि पुढे सगळे हे षड्रिपू जे सांगितलेले आहेत ते एकामागे एक यायला सुरुवात होते. आणि 9वं सूत्र काय आहे? स्वरसवाही विदिशोपी तन्मनुबंधो अभिनिवेश. याला स्वरसवाही सांगितलं असं म्हटलं आहे. स्वरसवाहीचा अर्थ एखाद्या प्रवाहाप्रमाणे वाहत जाणारा. नदीचा प्रवाह चालला आहे, समोर असणारं पाणी प्रत्येक वेळा बदलतं आहे, पण तो प्रवाह बदलत नाही, प्रवाह तसंच चालू आहे. तसं आपल्या चित्तामध्ये एक अशा स्मृती काही असतात, काही वृत्ती अशा असतात की त्या एकसारख्या सुरू आहेत, त्या कधी थांबत नाहीत. आता याच्यामध्ये मी शरीर आहे, माझं अस्तित्व आहे, हा शरीर बोध हे अस्तित्व नेहमी टिकलेलं असतं. स्वप्नसृष्टीतसुद्धा तो बोध आहे, सुषुप्तीमध्ये सुद्धा तो बोध आहेच. कारण मला चांगली झोप लागली, हा जो मी आहे त्यातला हा तिथे पण आहे. परंतु रोजच्या व्यवहारात या देहालाच मी समजलो आहे आणि नेहमी करता मी राहीन. जर नाही राहिला तर मला मृत्यू आला तर काय होईल, कसं होईल या विचारांनी भीती वाटते, टोचणी लागते, हे सगळ्या गोष्टी होतात. आणि ही जी भीती आहे याला म्हणायचं अभिनिवेश. आता इथे एक थोडंसं स्पष्टीकरणासाठी एक मी महाभारतातल्या एका कथेचं वर्णन करतो.
जास्त वेळ लागणार नाही आहे मॅडम, संपत आलं आहे आपलं. वनपर्वामध्ये आरणेय पर्व नावाचं एक उपपर्व आहे. त्या उपपर्वाच्या 311 आणि 315 या 5 अध्यायांमध्ये यक्ष प्रश्नांचं वर्णन आहे. यक्ष प्रश्नाची जी कथा आहे ती शॉर्टमध्ये अशी आहे की युधिष्ठिराला तहान लागते, तो सहदेवाला म्हणतो की तू पहा पाणी सापडतं, घ्यायला जातो. पाणी घेताना त्याला आवाज येतो की घेऊ नकोस, याच्यावर माझं राज्य आहे आणि प्रश्नाची उत्तर दिली तरच मी तुला पाणी देणार. त्याचा अहंकार आहे की मी इतका योद्धा आहे वगैरे वगैरे. तो पाणी घ्यायला जातो, तिथे मृत होऊन पडतो. लवकर येत नाही म्हणून नकुलाला पाठवतं. नकुलाची तीच अवस्था, अर्जुनाची तीच अवस्था, भीमाची तीच अवस्था. याला वाटतं की इतके पर्वतप्राय यांची शौर्य आहे असे लोक काय झालं यांना, जाऊन पाहतो तर ते मृतावस्थेत आहेत. असं कसं झालं, अशी कोणती शक्ती आहे. तेवढा त्याला आवाज येतो की याच्यावर माझं साम्राज्य आहे, या सरोवरावर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय कोणी घेईल तर त्याची ही अवस्था होईल. तुला हवं असेल तर तुला उत्तर द्यावी लागतील. युधिष्ठिर म्हणतो देतो मी. तो ज्ञानी आहे. त्याला जवळपास 30 प्रश्न विचारले आहेत यक्षाने आणि त्या सगळ्या प्रश्नांना जर आपण अभ्यासलं तर संपूर्ण वेदांतशास्त्र तिथे आपल्याला दिसतं. तिथे तत्त्वचर्चा आहे, तिथे कर्माचा सिद्धांत आहे, तिथे उपासनेचे प्रकार आहेत, तिथे राजधर्म आहे, सगळे धर्म तिथे आहेत. त्या 30 प्रश्नांच्या उत्तरांमध्ये ते सगळं काही आलेलं आहे. एक प्रश्न त्यातला काय आहे, सर्वात मोठं आश्चर्य कोणतं. तो म्हणतो की आसपास आपण इतके जीव यमसदनी जाताना पाहतो तरी आपल्याला असंच वाटत राहतं की मी नेहमी करता राहणार आहे. हे त्याला नेहमी वाटत राहतं. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. हा अभिनिवेश तिथे आहे. हा बोध प्रत्येकाला आहे आपल्यापैकी. त्यामुळे आता आपण शेवटच्या याच्यावर येतो आहे. पुढचा याच्यावर उपाय काय आहे, हे सगळं नियंत्रण करायचं तर उपाय काय त्याचा. भगवद्गीतेने काही उपाय सांगितले आहेत. 6व्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे, मागे आपण त्याचं हे केलं, चंचलम हे मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भगवान काय म्हणतात, पहिले त्याचं जे विधान आहे त्याला मान्य करतात की असंशयम महाभाव मनोदुर्लिग्रहम चलम. पुढे उपाय काय, अभ्यासेनं तू कौंतेय वैराग्येनच गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी तू त्याचं नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर 12व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, 12व्या अध्यायातला श्लोक आहे, मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशन निवसिष्य मय्यव उत्तम. हा मागे पाहिला आपण. याच्या पुढचा श्लोक, अथ चित्तं समाधातुं न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यासयोगेन ततो मिच्छामि त्वां धनंजय. म्हणजे अभ्यास, तुला जर हे जमत नसेल तुझ्या वृत्तींना आवरणं, तर अभ्यासयोगाचा आश्रय घेऊन तो ते मिळव. आणि अभ्यासयोग म्हणजे कोणता, वैराग्य आणि अभ्यास, हे त्यांनी आधी 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि असेच अभ्यास आणि वैराग्य हे शब्द वापरून पतंजलींनी एक सूत्र लिहिलेलं आहे. पहिल्या पादातलं 12वं सूत्र, अभ्यास वैराग्याभ्यान तन्निरोधा. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी तुम्ही त्याला हे करू शकता. हा त्याचा उपाय आहे. अभ्यास म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पुनरावृत्ती. कुठलाही अभ्यास करताना आपण तेच पुन्हा पुन्हा वाचत राहतो, पुन्हा पुन्हा हे करतो, त्याच्याने ते आपल्या मनात पक्कं होतं. त्यामुळे तो झाला अभ्यास. आणि ह्याच्यात योगातलं सांगितलेला स्वाध्याय पण आहे. स्वाध्याय पण त्याच्यात येतो, कारण नियमांमध्ये त्यांनी स्वाध्याय सांगितलेला. तर स्वाध्याय म्हणजे ग्रंथांचं अवलोकन, शास्त्राचं अवलोकन. आता योगशास्त्राचे 2 अंग आहेत. आपण एक म्हणू की आसन प्राणायाम शुद्धिक्रिया हा एक भाग आहे आणि एक आहे स्वाध्याय, म्हणजे त्याचा तत्वात्मक भाग जो आहे तो वेदांतशास्त्र आहे. त्यामुळे या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास बरोबरीने व्हावा असं मला वाटतं.
हे मी अभ्यास करून घेईन नंतर ते पाहीन असं न होता दोन्ही शास्त्रांचा अभ्यास एका वेळी बरोबरीने झाला पाहिजे. हा अभ्यास आणि क्रियांचं पुन्हा पुन्हा करणं तो एक अभ्यास. आणि वैराग्य. आता वैराग्य म्हटल्यानंतर काहीतरी विचित्र लोकांचं असतं की घरदार सोडून कुठेतरी गेला, बगळ कपडे घालून कुठेतरी जंगलात गेला, मठात गेला, जाऊन राहिला. हे वैराग्य नव्हे. कारण हे पळून गेलेला आहे तो. अशा ठिकाणी गेला की राहायला मिळतं, खायला मिळतं, मजा आहे. तामसी माणसासारखं बसून राहा, तिथे झोपून राहा. हे वैराग्य नव्हे. वैराग्य काय? अनाश्रिता कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासीचे योगीचे न निरग्निर्न चाक्रिया. इथे नाही आता श्लोक घेतलेला, पण 6व्या अध्यायाचा सुरुवातच पहिले श्लोक त्यात आहे. कर्मफलाला आश्रय न देता जो आपली कर्तव्य कर्म करत राहतो तोच संन्यासी आणि तोच योगी आहे. आणि निरग्नी हा नाही. आता निरग्नी शब्दाचा अर्थ, अग्निक्रिया ही जी होती ही वैदिक काळामध्ये एक नित्यकर्माच होती. रोज सूर्योदय सूर्यास्ताला अग्निहोत्र आणि ठराविक काळांमध्ये वेगवेगळी मोठाली सत्र करायची, यज्ञ करायचे. हा यज्ञकर्म हे गृहस्थाचं लक्षण होतं. गृहस्थासाठी ते आवश्यक होतं. संन्यास घेताना या सगळ्या गोष्टी संपवायच्या असतात. म्हणून विरजा होम नावाचा विधी करून संन्यासाश्रम घेतला. त्याच्यानंतर हे सगळं त्याचं संपून जातं. अग्निकर्म संपतं. म्हणजे निरग्नी याचा अर्थ अग्निकर्म संपलेला म्हणजे संन्यास घेतलेला, संन्यास दीक्षा घेतलेला जो आहे तो नाही. नुसता संन्यासीसुद्धा होऊन दीक्षा घेऊन जर नुसता पडून राहत असेल तर काय करायचं? स्वामी विवेकानंदांनी सर्व त्यांच्या गुरुबंधूंना सांगितलं की तुम्ही नुसतं बसायसाठी आणि तत्त्वचर्चेसाठी नाही आहे, जनतेची सेवा करा. कुठेही प्लेगचा साथ आली यांची टीम जायची तिथे. लोकांनी त्यावेळच्या जे ट्रॅडिशनल संन्यासी होते त्यांनी खूप विरोध केला. ज्या समाजाचे जे समाज तुमचं पोषण करतो त्याच्यासाठी तुमची काय जबाबदारी आहे? त्याच्यामुळे नुसतं असं सगळं माझं काही संबंध नाही मी सोडून दिलं, हा संन्यास होत नाही. तर संन्यास तोच होतो की कर्मफलाला आश्रय न देता जो तुझं आपलं कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आहे, तोच योगी आहे. त्यामुळे अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी ज्या पतंजलींनी सांगितल्या आहे त्याच्यामध्ये अभ्यास म्हणजे त्या जसं आपण आसन प्राणायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो त्या पुन्हा पुन्हा करत राहिलं की त्याचा अभ्यास होतो. आणि इकडे अभ्यास म्हणजे शास्त्राचा पण अभ्यास, ह्या दोन्ही गोष्टी धरायच्या. आणि याच्यातून योगशास्त्राची गंमत पहा कशी आहे की तो तुम्हाला अभ्युदय पण देतो, निःश्रेयस पण देतो. अभ्युदय म्हणजे लौकिक प्रगती, लौकिक उन्नती, आणि निःश्रेयस याचा अर्थ आत्मिक उन्नती. आसन प्राणायाम या सगळ्या अभ्यासाने तुमचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहतं. कारण काही करायचं म्हटलं नयम आत्मा बलहीनेनं लभ्या असं वेद म्हणतात की याला जो निर्बल आहे त्याला आत्मा तो सोडून द्या, रोजच्या गोष्टीसुद्धा मिळणं कठीण आहे. त्यामुळे ते फार आवश्यक आहे. आसन प्राणायाम करून तुम्ही तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा आणि त्यानंतर किंवा त्याच्या बरोबरीने हा पण स्वाध्याय करा. अंतरंग योगाचं सुद्धा आचरण करून तुम्ही निःश्रेयस प्राप्त करून घ्या. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातले हे दोन मोठे ज्या गोष्टी मिळवायच्या असतात, अभ्युदय आणि निःश्रेयस, हे दोन्ही देणारं शास्त्र म्हणजे अष्टांग योग. ही आजचा जो विषय होता आपला की मनाचं स्वरूप काय आहे हे थोडक्यात असं दिलं आहे. आता याच्यावरच्या क्रिया कशा करायच्या, त्याला कसं साध्य करायचं, त्यातले अडथळे कोणते आहेत, ते कसे घालवायचे वगैरे वगैरे खूप मोठं शास्त्र आहे. त्याचा अभ्यास अर्थातच आपण करायला पाहिजे. वेदांतशास्त्राचा हा प्रायोगिक भाग आहे, त्याच्यामुळे वेदांतशास्त्रातली वचनं इथे धरली गेली. पण योगसूत्रांमध्ये सुद्धा असे काही अर्थ, जसं आपल्याला हे एक सापडलं की भगवद्गीतेचं वचन आणि हे वचन असं बिलकुल बरोबर मिरर इमेज असल्यासारखं आहे, ते झेरॉस्कॉपी असल्यासारखं आहे. पण सगळे काही वचनं अशी नाहीत, पण त्याच्यात आपल्याला सापडू शकतात आणि त्याचासुद्धा शोध आपण घ्यायला पाहिजे. इतकं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वांनी शांत चित्ताने ऐकलं माझं, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. नमस्कार.